भर दिवसात चोरी करून 60,000 रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना गंगापूर तालुक्यातील पेंडापूरमध्ये घडली आहे। घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत दुपारी एका घराचं कुलूप तोडून अज्ञातानं 60,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पेंडापूर येथील करणसिंग सुदामसिंग राजपूत हे शनिवारी सकाळी 11 वाजता घराला कुलूप लावून गंगापूर येथील आठवडी बाजारात गेले होते। बाजार करून दुपारी 2 वाजता ते घरी आले असता त्यांच्या घराचा कडिकोंडा आणि कुलूप तोडून चोरांनी घरातील लाकडी कपाटात ठेवलेले रोख 32,000 रुपये, 8,000 रुपयांचे चांदीचे टोप आणि 20,000 रुपयांची सोन्याची नथ असा 60,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याचं उघड झालं। तर राजपूत यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे हे करतायत। प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर।